आज दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान आंबेनळी घाट येथे एक कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. दुपारी साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य श्री सुनील बाबा भाटिया यांना संबंधित अपघाताबाबत कॉल आल्यानंतर या अपघाताची माहिती समोर आली. अपघाताबाबत माहिती कळताच सुनील भाटिया हे आपल्या टीमसमवेत घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान व ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचताच तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. अपघात झाला तेव्हा जवळपास 5 लोक या कारने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले होते. खरं तर सर्वप्रथम अपघातात जास्त जखमी झालेल्या 2 व्यक्तींना महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी बाहेर काढले व त्यानंतर उर्वरित 3 व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले. खोल दरी, घनदाट जंगल आणि अवघड भौगोलिक परिस्थिती असताना देखील ट्रेकर्सचे जवान व पोलीस प्रशासन यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याचे पाहायला मिळाले. अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. खरं तर नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही आंबेनळी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला हे मात्र नक्की. या बचाव मोहिमेत पोलीस प्रशासनासह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, सुनील केळगणे, दीपक उंबळे व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव, संकेत सावंत, अजित जाधव, आदित्य बावळेकर, ओंकार शेलार व साई हवलदार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.